दोन होते सुनीता पवार यांना पुन्हा एकदा DCM बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना सुद्धा मुंबईमध्ये एकत्र येण्यामध्ये बोलवलेलं आहे. त्यांना एक मताने हा निर्णय घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा खरं तर प्रश्न आहे की कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जर उद्या आमदारांची बैठक होऊन एकमुखानं सुनेत्रा वहिनींचं नाव जर येणार असेल तर हा राष्ट्रवादीचा वैयक्तिक बाब आहे, परंतु आम्ही सगळे त्याचं स्वागत करू. आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझ्या माहितीप्रमाणे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी भेटलेले आहेत, आणि या दुर्दैवी घटनेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि पवार कुटुंबियांनी घ्यायचा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. 12 डिसेंबरलाच राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. पवारांना राजी करावं हे सांगताना अजित पवारांच्या डोळ्यात पाणी देखील आलेलं होतं. हे शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडेंनी हा दावा केलेला आहे. आता या गोष्टी भूतकाळामध्ये काय काय घडल्यात याची कल्पना आम्हाला तर असू शकत नाही, परंतु शरद पवार साहेबांनी अजितदादांनी त्यावेळी काय निर्णय घेतले होते, काय त्यांना निर्णय घ्यायचे होते हे आपण कोणीच आता सांगू शकत नाहीत अजितदादा नसल्यामुळं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थजी असतील, हे कशा पद्धतीनं निर्णय घेत आहेत हेच आम्ही सगळे मिळून पाहतोय. राष्ट्रवादी एकत्र येते असं वाटतं तुम्हाला या घटनेने? नाही, या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की राजकारणावर मला अजिबात बोलायचं नाही, कारण शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब असतील किंवा अजितदादांचं असेल एकत्र येणं न येणं हा एक भविष्याचा भाग राहिला आहे. परंतु जे महाराष्ट्रावर संकट आलं आणि महाराष्ट्राची जी हानी झालेली आहे ती कधीही भरून न येणारी आहे अजितदादांच्या निधनामुळं. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं जे काही निर्णय होतील ते आपल्याला देखील कळतील, आम्हाला देखील कळतील. आणि म्हणून त्या राजकीय पक्षाच्या कुठच्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही, परंतु ही गोष्ट मात्र 100% दुर्दैवी घडली, आणि त्याच्यानंतर पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे काही ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागेल. अजितदादांना गेल्यानंतर कार्य पण अजून व्हायचं आहे, पण अजित पवारांचं गटाचे लोक आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले, पण त्यांना एवढी घाई का लागली की उपमुख्यमंत्रीपद लवकर आपल्याकडे मिळावं किंवा अजून कोणी व्हावं असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा केलेला आहे की एवढी लवकर घाई का? नाही, एक लक्षात घ्या की कसं आहे की माणूस जोपर्यंत असतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण माणूस गेल्यानंतर त्याच्या पश्चात अशा पद्धतीच्या विरोधकांनी गोष्टी करणं हे देखील चुकीचं आहे. लोकशाहीमधल्या काही गोष्टी असू शकतात, मला त्याच्या नियमात काय जायचं नाही, परंतु अशा भावनेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जर देवेंद्रजींना भेटले असतील तर ते राजकीय भांडवल कोणी करू नये. शेवटी याचा वैयक्तिक निर्णय हा सुनेत्रा बहिणींनी देखील घ्यायचा आहे, पार्थजी आहेत त्यांनी देखील घ्यायचा आहे, जय पवार आहेत त्यांनी देखील घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण कोणी आणू नये. आलेली जी परिस्थिती आहे त्याला सामोरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जातं आहे आणि पवार कुटुंब जातं आहे. त्यांना सहानुभूती देण्यापेक्षा अशा पद्धतीचं राजकारण करणं हे फार चुकीचं आहे. सुषमा अंधारेंनी अपघाताबद्दल म्हटलं आहे की धोकामंतामक CCTVत विमान स्पष्ट कसं दिसतं, आणि यावरून त्यांनी सवाल देखील केलेला आहे. प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे मौन बाळगून काय आहेत असं त्यांनी सवाल केलेला आहे. मी काय सांगितलं की अजितदादांच्या निधनानंतर अजितदादा आमच्यामध्ये नसताना 48 तासाच्या आत त्यांच्या अपघाताचं राजकारण करणं हे फार दुर्दैवी बाब आहे. आणि शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी सांगितलेलं आहे की हा जो प्रसंग घडलेला आहे तो अपघातानं घडलेला आहे. त्याच्यामुळे आता देखील काही लोक राजकीय पोळी भाजून घेत आहेत, हे महाराष्ट्र बघतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की निदान पुढचे 13 दिवस तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून काही लोकांनी राजकारण करू नये, नाहीतर नियती त्यांना माफ करणार नाही. आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या होत्या 1 तारखेनुसार त्यावेळेलाच शिक्षकांची TETची सुद्धा परीक्षा आहे, त्यामुळे शिक्षकांचा सुद्धा मोठा गोंधळ होताना पाहायला मिळतो. नाही, याबाबत मला अजून माहिती नाही आहे, परंतु अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही नक्कीच मुख्यमंत्री महोदयांशी बोलू. मी स्वतः शिंदे साहेबांशी देखील बोलेल. तर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स थांबवून काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी नगरसेवकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचे समोर आलेलं आहे. आमच्या पळवलेल्या नगरसेवकांचं म्हणजे धानोरकरांचं बोलणं करून देण्यासाठी गाडी थांबवली असा सौरभ ठोंबेचा दावा आहे. या बाबतीमध्ये जर तक्रार दाखल झालेली असेल तर पोलीस त्याचा सविस्तर तपास करतील, त्याच्यामध्ये कोण गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करतील. महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या योजनांबद्दल आर्थिक सर्वेक्षणात गंभीर बाब म्हणजे चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे की महिलांच्या खात्यात रक्कम जमा केल्या जाणाऱ्या योजनांमुळे गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे आणि 1.7 लाख कोटींचा बोजा देखील वाढलेला आहे.
नाही, याबाबत महाराष्ट्राविषयी जर सांगायचं झालं तर प्रचंड मोठ्या पद्धतीनं गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते. हे दावोसमध्ये आम्ही सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजींनी घेतलेले जे निर्णय आहेत आणि त्यावेळी अजितदादा देखील होते, हे अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत. त्याच्यामुळं कुठेही गुंतवणूक कमी होईल असं मला वाटत नाही राज्याचा उद्योगमंत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये दावोस हे मूर्तिमंत उदाहरण आहे की 30 लाख कोटीची गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. धन्यवाद. ओके, चला.